विघ्नेश्वरा, तसं सगळं दिलंयस तू मला. तक्रार नाही करत आहे मी. हा, आता लग्न नाही झालं माझं, पण ठीक आहे, सुस्थितीत आहे मी, सुरक्षित आहे, मानानं जगते, बहिणीच्या घरात आहे, पण तशी कधीच कोणी जाणीव नाही करून दिली. सगळे खूप प्रेमाने वागतात माझ्याशी, पण तसं माझं स्वतःचं काहीच नाही ना रे. एक गोष्ट केली मी, वधूवर सूचक मंडळ काढलं माझं स्वतःचं, कष्टानं चालवायला घेतलं, पण तेही म्हणावं तेवढं चालत नाहीच आहे ना रे. माझं काय चुकतंय? कष्ट कमी पडतायत का माझे? मला खरंच काही कळत नाहीये रे. बेबी आणि इंदू वहिनी इतका नाही, पण माझा व्यवसाय निदान बरा चालायला काय हरकत आहे? देवा, श्रीकडून पैसे उसने घेतलेत मी, म्हणजे उसने घेतले तसं मी म्हणते, तो बिचारा कधीच काही नाही म्हणणार, पण व्याजासकट नाही, किमान त्याची घेतलेली मुद्दल तरी परत करू शकले पाहिजे ना. असे किती दिवस त्याचे पैसे मी स्वतःजवळ ठेवणार? पण सध्या तर अशी परिस्थिती आहे की किमान खर्च भागवायचा असेल तर परत त्याच्याकडेच पैसे मागावे लागतील मला. परमेश्वरा, आता यापुढच्या आयुष्यात जीव ओतून करावी अशी एकच गोष्ट आहे माझ्या डोळ्यांसमोर. माझी सगळी उमेद, हुरूप सगळं त्यावर अवलंबून आहे. मालमत्ता वगैरे करून कोणाला दाखवायची आहे मला, पण किमान स्वतःचा खर्च भागवण्या इतके पैसे सुटले ना तरी पुरेसे आहेत रे मला. तेव्हा तेवढं माझ्या मंडळाकडे लक्ष दे ना प्लीज. खूप उपकार होतील रे तुझे, प्लीज. थँक्यू. श्री, अरे ठेव तो फोन बाजूला, चहा सांडेल हातून. 2 मिनिटं. बोल. हा, तू काय म्हणत होती? सरू मावशीला काय माझे पैसे परत द्यायचे? अरे हो, म्हणजे तुझ्याकडून पैसे घेऊन आता खूप दिवस झाले ना, ते जरा मनाला लागून राहिलंय त्यांच्या. अगं पण मावशी असं का करतेय? मी कसे घेईन तिच्याकडनं पैसे परत? हो अरे, हे बरोबरच आहे, पण त्यांना असं वाटणं सुद्धा साहजिक आहे ना. अगं पण जान्हवी, आपल्याकडे कधीच कोणी कोणाला हे असं जाणवू देत नाही, आणि जाणून बुजून हे तर कोणीच करत नाही. तुझे पैसे माझे पैसे असं असं नाही करत कोणी. हा सगळ्यांचा चांगुलपणा आहे, पण तरी ज्याच्या त्याच्या मनात येतच राहतं रे. आणि मुळात हे मनात येणं हा सुद्धा चांगुलपणाच आहे श्री. बर, मी बोलतो मावशीशी. काय? हेच की हे असे सगळे विचार मनातून काढून टाक. नाही, नको. नको म्हणजे काय? अगं तिचं टेन्शन जाईल आणि कॉन्फिडन्स येईल. मला असं वाटतं की आता तू काहीच बोलू नयेस. हे बघ श्री, आता ह्या घडीला त्यांचा सेल्फ इस्टीम सांभाळणं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांचा व्यवसाय सुरळीत होत नाही तोपर्यंत त्यांचा कॉन्फिडन्स तसाही डळमळीत असणारच आहे. त्यात जर आता आपणही दया दाखवतोय असं वाटलं तर त्यांना खूप बर्डन येईल त्याचं. मग या उलट तुझे पैसे परत करायचे हा एम त्यांच्या डोळ्यासमोर असेल आणि त्याचा इनडायरेक्टली फायदाच होईल ना त्यांना. काय झालं, असं का बघतोयस? मी चुकीचं बोलतेय का काही? बायको, खूप दिवसानंतर असं बोलतेस तू. म्हणजे श्री, या मधल्या काळात माझं बोलणं बदललं होतं? नाही, बोलणं नाही, पण त्यातली जवळीक निश्चित बदलली होती. म्हणजे तू अजूनही तीच आहेस. लोकांच्या पोटामध्ये शिरून तुला माहिती काढता येते, त्यांच्याशी बोलता येतं, पण ज्या हक्काने तू आत्ता बोलतेस ना ते मिस करायचो मी. हा हक्क, ही जवळीक तूच निर्माण करून दिली आहेस मला श्री. श्री, तू ना तुझ्या घरातल्या प्रत्येक माणसाशी माझं स्वतंत्र असं एक नातं निर्माण होऊ दिलंस. त्याच्यामुळे ना ती माणसं मला माझी वाटायला लागली. आणि आता तर मला ते तुझे नातेवाईक नाही, माझ्या नात्यातली माणसं वाटतात.
पण मला हे तुझ्यासारखं असं असं सहज कनेक्ट नाही होत आहेत लोकांची. मी आपला सरधोपटपणे वागतो. म्हणजे सरळ, खूप सरळ आणि साधा वागतोस तू सगळ्यांशी. चला निघायला हवं आता, नाहीतर मी असाच तुझ्याकडे बघत बसेल तासन तास. ए बाय द वे, काल रात्री तुला हेच सांगायचं होतं का मला? हॅलो, हा हो हो, मला तुमचं मेल मिळालंय. मी चेक नाही केलं अजून. काय तुम्ही ऑलरेडी पोहोचलात ऑफिसला? ओके ओके ओके, मी ऑन द वे. मी हो, निघालोय, पोहोचतोय या. ओके हो, आलो, ऑन द वे. बाय बाय. अरे काय काय? हा, जरा बघ ना मागे पुढे. अगं क्या सावकाश. तर काय, रात्र थोडी आणि सोंग फार ह्याची. म्हणजे काय आता? म्हणजे काय काय हा, नोकरी ती केवढीशी आणि पगार केवढा मिळतो हा एवढासा. पण बाटली काय, डबे काय, केवढी तयारी करायला लागते रे. अगं आई, नोकरी कुठेही लागली ना तरी डबा न्यावाच लागणार. असं काही नाहीये हा. असं काही नाहीये. हो, चांगल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची कॅन्टीन असतात. त्या गोखले गृहोद्योग मध्ये बघ नक्की असणार. बरं, आता पुढच्या वेळेस मी काय करेन माहितीये का? कॅन्टीन आहे की नाही ही विचारपूस आधी करून घेईन आणि मगच नोकरीचा अर्ज बन. म्हणजे कसं आहे बाबा, पगार नाही मिळाला तरी चालेल, जेवण मात्र वेळच्या वेळी मिळायला हवं. कुठली नोकरी करतोयस, कुठे जातोयस देवास ठाऊक, पण पगार मिळतोय ना, काहीच नसण्यापेक्षा बरं नाही का? शिवाय कामाचा अनुभव गोळा होतोय, हा, हे सुद्धा महत्वाचं असतं की नाही? मुलाचं लग्न करायला जाताना त्याला कामाचा अनुभव किती आहे असं कोणी विचारत नाही. मुलाला पगार किती मिळतो असं विचारतात. एक मिनिट, कोणाचं लग्न? कुणाचं म्हणजे काय? मेल्या तुझं. ए आई, काय आता लग्नाचं वय झालंय तुझं? कला, अगं तू कशाला घाई करतीये? ओ घाई कसली म्हणताय तुम्ही? हा, जरा डोळे उघडे ठेवून बघा, बघा जरा आजूबाजूला. ह्याच्या वयाच्या पोरांच्या खांद्यावर त्यांची पोरं खेळत असतात. सगळं कसं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. आणि एकदा का लग्न झालं ना मुलाचं की मग ती जबाबदारीने वागायला शिकतात. नाहीतरी पुरुषांना स्वच्छंदी आयुष्य जगायलाच आवडतं. बघ, आपल्या मुलांना त्यांची जबाबदारी कळते. मुलाला आणि मुलीचं काय? आपण गेल्यानंतर जानू ह्याच्याकडे काही लक्ष देईल असं मला वाटत नाही. असं काही नाहीये, आणि मुळात पिंट्याची जबाबदारी कोणी कशाला घ्यायला हवीये? हो, खूप मोठी बहीण म्हणून नाही का? नाही, एरवी ती तिच्याच नादात असते आणि त्यातून एखादं पोर वगैरे झालं ना की मग ती ह्याच्याकडे ढुंकून पण बघणार नाही. पिंट्या कुणीही कोणाचं नसतं. बरं, यातलं जानूशी काही बोलू नकोस. हा विषय अशा पद्धतीने तिच्याशी बोललं जाणं मला योग्य वाटत नाही. बोलायलाच हवा हा विषय. जानूच्या सासूबा काही बोलणार नाही. त्या म्हणजे ना अगदी फोडसट आहेत. इतक्या गरीब न ओ नको तिकडे भिडस्तपणा त्यांचा. आणि एवढ्या तेवढ्या कारणावरनं प्रत्येक वेळेला तिचं मत कशाला घ्यायला पाहिजे? काल लग्न होऊन आलेली मुलगी, सगळ्या गोष्टींमध्ये निर्णय घ्यायला ह्याने तिला कशाला विचारायला पाहिजे? मी जर जानूची सासू असते ना तर अजिबात खपवलं नसतं. उठता लात आणि बसता बुक्की घातली असती. ते काही नाही. पांडुरंगा, आभारी आहे रे बाबा तुझा. नाही, कला जानूची आई झाली ना म्हणून. का? आईच्या घरातून बाहेर पडायची संधी असते ना मुलींना. झालं तुमचं? तुमचं आपलं हरदासाची कथा मूळ पदावर. फक्त आमचीच. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पुसळ दिसतं, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. नाही, म्हणूनच हल्ली मी असा डोळे बंद करून बसतो. हवा असा. बरं झालंय का तुमचं? निघू का मी? आता आणखीन काही म्हणी ऐकवणार आहेस तुम्हाला? मेल्या हा,
जरा काही ऐकायला नको तुला. अरे म्हणींमधनं माणूस शिकत असतो. हा, जरा काही शिकायचं म्हटलं की लगेच कंटाळा करतोस तू. अगं हो ना, पण मारतेस का? बाबा मी निघतोय, ओय तुम्ही हिच्या म्हणी ऐकत बसा. आई सावकाश रे पिंट्या. तुम्ही ना आणि हसण्यावारीने हा सगळं. अगं बाई, सरू काही बोलली नाही का पण? अरे यार, अरे काय रे? हा, पुस. हातानं कशाला काम करतोस रे? अगं काम नव्हतो करत मी, फक्त मेल चेक करत होतो. म्हणजे कामच. अगं आई, महत्वाचा मेल होता. श्री, काम करतोयस मग काय नाही काय म्हणतोस? आय एम सॉरी. बस आता. श्री, सारखं काम करतोस, आमच्याशी बोलायला सुद्धा वेळ नसतो तुला कधी. असं काही नाहीये. माझं तुमच्या बोलण्याकडे नीट लक्ष असतं. आता तुम्ही सरू मावशी विषयी बोलत होता की नाही, बरोबर ना? बरोबर. हळूहळू. अरे त्यांना ऐकू जायला नको. खरं सांगू का श्री, मी 2-3 वेळा तरी तिला विचारलं असेल की अगं का जात नाहीस मंडळात. पण सरूचं कसं आहे माहितीये ना तुला, आज ही पोथी वाचायची आहे, उद्या कसली पूजा करायची आहे, परवा आणखी नात्यानंद बाबांच्या मठात कशाला तरी जायचंय, हे आणि असं काहीतरी. मला वाटायचं की हीच बरोबर काम करत नाहीये, पण तिच्या मंडळातच विशेष काम नसेल असं मनात सुद्धा नाही आलं रे माझ्या. पण मग आता काय करूया आपण त्याच्यासाठी? त्याचाच तर विचार करते मी. म्हणूनच तुला म्हणाले की हळू बोल. त्यांना याबद्दल आता काहीच नको कळायला. अरे बापरे. अरे असं अर्धवट सोडतो. हॅलो. नाही, मी निघालोय ऑन द वे. या बाय बाय बाय. ऐक, मला निघायला हवं, उशीर झालाय. श्री, अरे ऐक माझं, तुम्ही दोघी बोला आणि बोलून काय ते ठरवा. तुम्ही जर ठरवाल ते मला मान्य असेल. ओके जान्हवी, आणि तू निघताना आणि पोस्ट कर मला प्लीज फोन कर. ओके नीट जा. बाय 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 बाय. ए, तुझा लॅपटॉप राहिलाय. थँक्यू बायको. बाय आई. सांभाळून जा. घाई घाई, नुसती घाई, क्षणाची उसंत नाही ह्याला. कधी कधी वाटतं फार लहान वयात खूप जबाबदारी टाकली का ग त्याच्यावर. एन्जॉय करतोय तो त्याचं काम, आणि मुळात ते करताना त्याला खूप आनंद मिळतोय. पण आयुष्य म्हणजे नुसतं काम नाही ना ग जान्हवी. त्या कामाची पण ना एक प्रकारची नशा असते. कुठे कधी थांबायचं हे ज्याचं त्याला कळायलाच हवं. नाहीतर मग आयुष्यातल्या इतर गोष्टींचा आनंद मिळवण्यासाठी कपॅसिटी संपून जाते. आता ती एनर्जी, तो उत्साह कुठून येणार सांग? कारण मेंदू, शरीर आणि मन हे एकच असतं ना. एका ठिकाणी सगळं वापरून टाकलं तर दुसरीकडे कुठून येणार ते? बरोबर आहे. बरं, तुमचं काही बोलणं झालंय का? काल 3 वाजले हो त्याला घरी यायला. हेच म्हणत होते मी. पण तुम्ही नका काळजी करू, मी बोलेन ना. मला त्याला निवांतपणा मिळायला हवाय. तो मिळाला की मी बोलेन. मी पण वाटच बघते. त्यात नेमकंच आता ऑफिसमध्ये खूप काम सुरू झालंय, आणि आता सरीचं नवीन हे टेन्शन. सगळं सोडून कुठेही वधूवर सूचक मंडळ काढलं कोणास ठाऊक. आता काढलं तर काढलं, ते नीट चालायला तर हवं. काय करावं काही कळत नाही. अय्या, तुम्ही माझं कपाट काढलंय आवरायला. थँक्यू. फेकून देता साड्या वापरत नसेल तर, नाही तर देऊन टाकू ना तरी. ओ काहीतरी काय ठेवून द्या. मी मुद्दामून ठेवल्यात त्या चांगल्या साड्या आहेत. का? ओ का काय, वेळेला लागलं तर दुपटी होतील छान. दुपटी लागणार आहेत आपल्याला. हा म्हणजे कधीतरी लागतीलच ना. दुपटी मला अहो मला सांगशील ना पण तू? सांगायला कशाला हवं, तुम्हाला काही कळणार नाही. आणि घरात किती आनंद होईल, सगळीकडे उत्साह असेल, किती कोड कौतुक होईल ही बातमी कळल्यावर. आई ग, हो ना. हो हो हो. पण म्हणजे तुला खरंच असं वाटतं की
आपण आपण हा निर्णय घ्यायला पाहिजे या वयात. ई, त्यात का हा, नाही म्हणजे तसं काय अजून वय नाही झालं आपलं म्हणा. पण आता या वयात मूल वाढवणं जरा कठीण जाईल. म्हणजे तसं कठीण नाही खरं तर. अहो काय बोलताय तुम्ही? मी मी आपल्याविषयी बोलतेय. हा, श्री जान्हवी विषयी बोलतेय मी. हा, हो का? हो का म्हणजे आता आपल्या घरात जर पाळणा हलणार असेल तर तो श्री आणि जान्हवीच्याच बाळाचा ना. काहीही बोलता बाई तुम्ही. नाही पण तू एकदम तुझ्या सगळ्या साड्या दुपटी वगैरे तू एवढी तयारी करतेस की मला वाटलं. हो तयारी करावीच लागणार ना. झालं आता 1 वर्ष त्यांच्या लग्नाला, आता होईलच ना कधीतरी बाळ. असं काही नियम नाही. म्हणजे अजून 2-4 वर्ष हवी असली तरी घ्यावी त्यांनी. ओ तुम्ही ना तुमचे हे विचार श्री समोर अजिबात बोलू नका. मी तुम्हाला सांगून ठेवते. का? का काय? तो बरोबर तुमचं ऐकतो आणि माणूस ना स्वतःच्या सोयीच्या आणि स्वतःला पटणाऱ्या गोष्टी बरोबर ऐकतो. तसंच आहे त्याचं. पण मग त्यात चुकीचं काय आहे? चुकीचं काही नाहीये हो, पण सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेत झाल्या तर चांगलं आहे ना. आता काय त्यांचं वय कमी होत नाहीये, वाढतंय. उगाच उशीर नको व्हायला आणि वेगळ्या कुठल्या भानगडी नको निर्माण व्हायला, एवढंच वाटतंय आम्हाला. अगं पण हा विचार ते दोघं करतील ना. हो मग करू देत ना. आम्ही फक्त आमचं म्हणणं आहे का एवढंच सांगतोय. आमचं म्हणजे या विषयावर तुमची गोलमेज परिषद ऑलरेडी झाली वाटतं. काही गोलमेज परिषद वगैरे नाही. आम्ही कुणी काही बोललो नाही होत एकमेकींची. पण मला खात्री आहे या बाबतीत ना आमच्या सगळ्यांचं एकमत असेल. नाही प्लीज या विषयावर तरी तुम्ही त्यांच्याशी बोलू नका. अहो आम्ही फक्त आमचं मत सांगतोय. अगं पण मूल हवं का नको, हवं असेल तर कधी हवं, हा सर्वस्वी त्या जोडप्याचा प्रश्न आहे. आपण त्यात पडायचं नाही. हो आपण पडायचं नाही. तुम्ही जणू काय त्यांच्या कुठल्या प्रश्नात कधी पडलेलाच नाही आहात. नाही नाही, वातावरण तापलेलं आहे. आता तर मला श्रीला याबद्दल सावध करावंच लागेल. हो नाही हा, खबरदार. तुम्ही त्याच्याशी एक अक्षरही बोलणार नाही आहात. अरे पण का माझी अशी मुस्कटदाबी? माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे. हो का? आम्ही त्याच्याशी बोलायचं म्हटलं तर आम्हाला सांगता बोलू नका. तेव्हा आमचं नाही वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत. हे बघ, आपण आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना वेठीला धरणं कितपत योग्य आहे? हो नाही हो, यात काय वेठीला धरणं आहे? पण कशाला? त्यांचं त्यांना ठरवू दे. बघा हं? हो. नक्की हो त्यांचं त्यांना ठरवू दे. येस. आता यापुढे मी सुद्धा तुम्हाला असंच सांगेन. ओके. त्यांचं त्यांना ठरवू दे. तुम्ही कुठलाही सल्ला द्यायला गेलात की मी म्हणेन त्यांचं त्यांना ठरवू दे. अहो जांभळं दुपट, अहो लाल दुपट, हे काय? निळं दुपट, अहो अजून एक. ही साडी छान आहे, राहू दे आपल्याला. नाही अजून येते. असू दे. आपल्याला कधीतरी दुपटी बनवायला लागतं. हो काय? असे शरा शरा असे. थँक्यू. कॉफी स्ट्रॉंग आहे. थँक्यू बट नो थँक्स. गीता प्लीज ना. जान्हवी मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मी असलं काहीही करणार नाहीये. मी म्हणते म्हणून एकदा प्लीज. नाही प्लीज याला काही अर्थ आहे का? प्लीज ना. कन्फ्युज करताय यार तुम्ही सगळे मला. प्लीज. मग म्हणू नकोस मी खूप कॉफी पिते म्हणून. नाही म्हणणार. ठीक आहे, मी तुझ्या बोलण्याचा विचार करेन, पण मला या सगळे मंडळातली मुलं वगैरे बघणं जमणार नाही. चालेल, नो प्रॉब्लेम. मग कधी जाऊया नाव नोंदवायला? नाव नोंदवायला? हो, नाव नोंदवायलाच. का? आता नावही नोंदवायचं? मग जर वधूवर सूचक मंडळात ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज केल्याच नाही तर मग ते तुला स्थळ कशी सुचवणार? पेन आहे यार. त्यात काही पेनफुल नाहीये. जान्हवी मला एक वधूवर मंडळ वगैरे नाही करायचंय यार. बरं असतं ग गीता. शिवाय वधूवर सूचक मंडळात जास्त ऑप्शन्स मिळतात. अगं पण मला आहे त्यातला वर नक्की कोणता हे ठरवता येत नाहीये. त्यात आणखीन ऑप्शन्स कशाला? पण नाव नोंदवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? अगं पण म्हणजे ते सगळे मागे लागणार यार. असं काही करत नाहीत ते. लग्न तुला करायचंय, त्यांना नाही. ते कशाला मागे लागतील तुझ्या? पण तू का इतकी इन्सिस्ट करतेस? अगं आमच्या सरू मावशींनी ना वधूवर सूचक मंडळ काढलंय आणि
हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये त्यांना. म्हणून मग मी विचार केला तू जर त्यांच्या मंडळात नाव नोंदवलंस तर त्यांना जरा बूस्ट मिळेल ना. ऐक जान्हवी, ओळखीच्या बाई म्हटल्यावर अजूनच डोक्यावर बसणार, लग्न कर म्हणून. आणि तुझ्या घरच्या बायका म्हटल्यावर त्या खूपच प्रेमळ आहे, त्यामुळे नकोच. मी काय म्हणते, तू नाव तर नोंदव ना. कुणी कंपल्शन तर करू शकणार नाही तुझ्यावर. लग्न तू तुला हव्या त्या माणसाशीच कर. मला हवाय तो माणूस बोलतोय कुठे माझ्याशी? मनीष,